नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये मलिकाचा खरा चेहरा अंशुमन पाठोपाठ आता स्वानंदी समोर आणताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि प्रेक्षकांनो, त्यामध्ये मलिकाच्या मूर्खपणाची अजून एक चूक तिच्या चांगलं ठेवून आता मलिकावरती पाळत ठेवलेली स्वानंदी ज्यावेळेस आता असं काय घडतं की जेणेकरून स्वानंदी आता मलिकाचा भयानक पुरावा मिळवून आदिरा आणि समरला मलिकाचा तो भयानक सिनेमा दाखवताच आदिरा रोहनचा संसार मोडण्यासाठी मलिकाने जे काही कांड केलं ते आता समोर येऊन आता आदिरा आणि समरला मोठा राग येऊन मलिकाला आता आदिरा कोणती भयानक शिक्षा देते आणि दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होऊन आदिराचा संसार मोडायला निघालेल्या मलिकाला आता समर भयानक निर्णयाने काय सांगतो. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता स्वानंदीने अंशुमनचा खरा चेहरा समोर आणलेला असतो आणि अंशुमनने श्वेताला कशी हरॅसमेंट केली हे ज्या वेळेस आता समर त्या व्हिडिओमधून बघतो त्याच वेळेस आता अंशुमनची कानाखाली मारून कुत्र्यासारखी धुलाई करत समरचा अंशुमनवरचा विश्वास कायमचा उडालेला असतो. आणि आजपर्यंत आपण भावावरती विश्वास ठेवला, त्याच भावाने असा गैरफायदा घेऊन आपल्या पाठीत खंजीर खुपसला. आपल्या विश्वासाला त्याने एकदमच निस्तनाबूत करून टाकलं. आपण यासाठी स्वानंदी मॅडम आणि आनंद आपल्याला सांगत होते, पण आपण त्यांचं ऐकलो नाही आणि आपणच तोंडावर पडलो आणि आपण आपल्या भावावरती विश्वास ठेवला. खरं तर त्याच वेळेस आपण विश्वास ठेवायला नको होता असे आता समरच्या लक्षात येऊन 2 वेळेस अंशुमनने आपल्याला तोंडावर पाडलं आणि अंशुमन हा आपल्यासमोर खोटी फुशारकी मारून आपल्यावरचं प्रेम दाखवत होता हेही आता समरला आठवतं. रागाने ते सगळं आठवून समरने अंशुमनची चांगली धुलाई केलेली असते. हातापाया पडणारा आणि पायाशी येणाऱ्या अंशुमनला लाथाडून समरने तू मला तोंडही दाखवू नकोस असे अंशुमनला सांगितलेले असते. आणि त्याचबरोबर स्वानंदीला आता श्वेताला बोलून आणायला सांगितलेलं असतं, कारण आपण श्वेतावरती खूप अन्याय केला. आपण तिला नोकरीची गरज असताना तिला नोकरीवरून काढून टाकलं. तिची परिस्थिती गरीब असताना आपण तिच्यावर अन्याय केला हे आता समरच्या लक्षात येते. आणि जेव्हा आता स्वानंदी ही श्वेताला निकितासोबत तिथे घेऊन यायला सांगते त्याच वेळेस श्वेता तिथे येताच आता आजीने समरने सगळ्यांनी अंशुमनला श्वेताची पायावर डोके ठेवून माफी मागायला लावलेलं असतं. आणि आता अंशुमनला श्वेताची माफी मागण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नसतो आणि पाया पडत अंशुमन श्वेताची माफी मागतो. आणि त्याच वेळेस आता इकडे समरने श्वेताला परत नोकरीवरती जॉईंट करून घेतलेलं असतं. श्वेताला तिची माफी मागत पुन्हा एकदा तिला तिची नोकरी मिळवून दिलेली असते. आता इकडे मात्र अंशुमन आणि मलिकाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि ह्या स्वानंदीला आता प्रॉपर्टीची लालच नाही, तर हिला आता पूर्ण घराची सत्ता मिळवायची आणि त्यासाठी हिने हा डाव आखलाय असं आता मलिकाला समजून चुकलेलं असतं. पण आता या स्वानंदीला सोडण्यामध्ये काहीच अर्थ नाही हे आता मलिकाला चांगलंच समजून चुकतं. इकडे आता समरला खरंच अंशुमनचा खूप राग आलेला असतो, पण काकूकडे आणि आजीकडे बघून समरने आता अंशुमनला एवढ्यात घराच्या बाहेर काढलेलं नसतं. पण तरीही आता स्वानंदी समोर येऊन समरने स्वानंदीला सांगितलेलं असतं की स्वानंदी मॅडम हा तुमचा खरा अपराधी आहे आणि यांनी तुम्हाला सुद्धा त्रास दिलाय, तेव्हा याला जी शिक्षा द्यायची ती तुम्ही देऊ शकता. तर आता स्वानंदीने अंशुमनला सांगितलेलं असतं की याने ना घरातील मेडप्रमाणे काम करून घरातील सगळी फरची स्वच्छ पुसून लख्ख करावं आपलं घर. आणि आता अंशुमनला धक्का बसलेला असतो आणि अंशुमनच्या हातात आता झाडू पोछा आलेला असतो. स्वानंदीने अंशुमनला मागचं पुढचं काहीच ठेवलेलं नसतं आणि अंशुमनला पूर्ण निस्तनाबूत करून त्याला त्याच्या पापाची शिक्षा दिलेली असते. आता इकडे दुसरी अजून एक घटना घडलेली असते. अंशुमनने हॉटेलच्या आता रेस्टॉरंटसाठी जे डील केलेलं असतं त्यांचे फोन आनंदला येत असतात आणि आता समरने ते डील होल्ड करायला सांगितल्यामुळे आता मात्र अजून एक प्रॉब्लेम झालेला असतो. त्या हॉटेलवाल्यांकडून अंशुमनने 50 लाख रुपये घेतलेले असतात आणि मीटिंगसाठी आणि कंपनीच्या नावावरती हॉटेल बुक करण्यासाठी आता अंशुमनने त्याचं बुक करायचं ठरवलेलं असतं. पण जेव्हा आता समर ते सगळी डिटेल बघतो
त्याच वेळेस तो 50 लाखाचा घोटाळा आता आनंद हा समोर आणताच आता पुन्हा एकदा समरला धक्का बसतो आणि आता आता हा अंशुमन कंपनीत काम करण्याच्या लायकीचा राहिला नाही आणि इथे सुद्धा यांनी फ्रॉड चालवला आहे हे समरच्या लक्षात येऊन ताबडतोब समरने आता अंशुमनची कंपनीतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आता इकडे मलिकाने दुसरा डाव खेळलेला असतो आणि आदिराच्या मनात मंदाकिनीवरचा राग पुन्हा एकदा उफाळून आणण्यासाठी मलिकाने आता तिच्या मैत्रिणींना पुन्हा घरी बोलावलेलं असतं आणि जेव्हा त्या घरी येतात पटकन मलिका आता त्यांना आपल्या रूममध्ये येऊन तिचा प्लान सांगू लागते. पण आता हुशार स्वानंदी ही मलिकावरती बारीक करडी नजर ठेवून असते आणि जेव्हा आदिराच्या त्या मैत्रिणी आता मलिकाच्या रूममध्ये जातात त्याच वेळेस स्वानंदी त्यांना बघते आणि चोरून आता स्वानंदी पटकन आता पडद्याच्या आडून आता त्यांच्यावरती लक्षच ठेवून असते आणि आता मलिका त्यांना सांगत असते की हे बघा, त्या दिवशी खूप तुम्ही चांगलं काम केलं आणि त्या आदिराच्या सासूला ना चांगला धडा शिकवला आणि त्या दिवशी बरं झालं त्या आदिराच्या मनात तिच्या सासूविषयी तुम्ही राग घालून दिला. तेव्हा आता त्या मैत्रिणी म्हणतात, काकू अहो त्यासाठी तुम्ही तर आम्हाला पैसे दिलेच होते ना, आम्हाला खुश केलं होतं तुम्ही. आणि बघितलं ना तिची सासूला आम्ही कसं तोंडावर पाडलं आणि आदिराच्या मनात कसा राग घालून दिला. खरं तर आदिराने आम्हाला सांगितलं होतं ड्रिंक्स करायची नाही म्हणून, पण बघा आम्ही किती आयडिया केली आणि ड्रिंक्स करण्याचा बहाणा करून कसं तिच्या सासूला आम्ही बोलायला भाग पाडलं. आणि हे सगळं स्वानंदी ऐकते आणि पटकन त्यावेळेस स्वानंदीने तिचा मोबाईल काढून मोबाईलमध्ये तो सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि त्या दिवशी आपल्या घरी आदिरा आणि आईमध्ये जे काही खटकाखटकी उडाली त्यामध्ये मलिका काकूचा हात होता आणि या मैत्रिणीला पैसे देऊन हे सगळं मुद्दाम घडवून आणायला मलिका काकूने सांगितल्याचे आता स्वानंदी समोर आलेलं असतं. आणि पटकन आता मलिका म्हणते की हे बघा, आता मी तुम्हाला अजून एक सांगते की काहीही करून आदिराच्या मनात तिच्या सासूविषयीचा तो राग तसाच कायम ठेवायचा. आणि मलिका त्यांना पुन्हा पैसे देते आणि आदिराची भेट घ्यायला सांगते. इकडे आता ते सत्य समोर येऊन पटकन आता स्वानंदी ही आता समर घरी येताच आता समरला ते सगळं दाखवते आणि म्हणते की हे बघा, तुमची मलिका काकूसुद्धा काही कमी नाही आहे. आणि आता आदिरा आजी सगळेजण तिथे आलेले असतात आणि ज्या वेळेस आता मलिकाचे ते भयानक सत्य स्वानंदी ही त्या सगळ्यांना दाखवते आणि मलिकाने आता त्या आदिराच्या फ्रेंड्सला त्यांच्या घरी जाऊन कशी ड्रिंक्स करायला सांगितले, पैसे देऊन कसे आदिराच्या सासूला राग येण्यासाठी भाग पाडलं, हे सगळं ज्यावेळेस आता समर बघतो समरने डोक्याला हात लावलेला असतो आणि आदिरा तर जाम भडकलेली असते आणि ते सगळं बघून आदिरा तोंडाला हात लावते. आदिराला सुद्धा आता मलिकाचा खूप राग येतो. रागाने आदिरा आता मलिकाकडे येत म्हणते की मॉम काय आहे, म्हणजे त्या दिवशी तू माझ्या फ्रेंड्सला पैसे देऊन हे सगळं करण्यासाठी भाग पाडलं. तर आता मलिका तोंडाला हात लावते आणि लगेच आता आदिरा म्हणते की बघितलं का पिंट्या दादा, माझी आईच माझा संसार मोडायला निघाली आणि मी माझ्या फ्रेंड्सला त्या दिवशी सांगितलं होतं की ड्रिंक्स करायचं नाही म्हणून, तरी मुद्दाम होऊन आईच्या सांगण्यावरून त्यांनी तिथे ड्रिंक्स आणलं आणि ड्रिंक्समुळेच माझी सासूबाई यांना बोलल्या आणि त्यामुळे सगळं काही रागाच्या भरात घडून गेलं. आता समरला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि समर मलिकाकडे बघतो आणि म्हणतो की काकू अगं तू सुद्धा या थराला जाशील मला वाटलं नव्हतं. आणि हे तुम्ही काय चालवलंय तुम्ही या घरात? अगं आदिराचा संसार मोडण्यासाठी तू तिकडे आदिराच्या फ्रेंड्सला पैसे काय देते, इकडे अंशुमनचं काय वेगळंच चालू आहे. हे सगळं काय आहे आणि तुमच्यावरती राजवाड्यांचे संस्कार आहेत की नाही? आणि तुम्ही मनाप्रमाणे चालू राहिलेत. आता या घराला काही अर्थ राहिलेला नाही आणि घर पण राहिलेलं नाही. या घरात ना संस्कार नावाची पद्धतच राहिली नाही. काकू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अशा शब्दात आता समरने आता मलिकाला झापलेलं असतं आणि आदिरा आता मलिकासमोर येते आणि म्हणते की तुला लाज वाटायला पाहिजे, मला आता तू आई म्हणण्याच्या लायकीची वाटत नाहीयेस आणि हे काय केलंयस तू? आता मलिकाकडे बोलायला काही चान्स उरलेला नसतो. मलिका फक्त रागाने स्वानंदीकडे बघत असते. तर स्वानंदी म्हणते की मला हे माहीत असतं ना
तर मी त्या दिवशी तिकडे आले असते, पण तिथे हे होणार हे मला माहितीच नव्हतं. आणि यामध्ये आईचीसुद्धा चूक झाली, पण आईनेसुद्धा आदिराला एवढं बोलायला नको होतं. पण या मैत्रिणींनी पैसे देऊन मुद्दामहून तिथे ड्रिंक्स आणलं आणि ड्रिंक्स घेतल्यामुळे आई रागावली आणि आदिरा आणि आईमध्येच भांडण पेटलं आणि त्यामुळे गोष्टी या थराला गेल्यात. आता समरला ते सगळं समजतं. समरने डोक्याला हात लावलेला असतो. समरलासुद्धा राग आलेला असतो आणि आजी तर रागाने आता लालबुंद झालेली असते. आजी म्हणते की मलिके, अगं तू स्वतःच्या मुलीचा संसार मोडायला निघाली आणि या गोष्टीला क्षमा नाही. लगेच आता आदिराकडे बघत आता आजी म्हणते की आदिराचा संसार मोडण्याचा हक्क अगं तुला दिला कोणी आणि तू हे असं का केलं, एवढ्या थराला जाशील ना हे मलासुद्धा माहिती नव्हतं. आणि आता समर म्हणतो की तिकडे तो अंशुमन एकही गोष्ट त्याचे पापकर्म सोडतच नाही आहे. त्याने कंपनीमध्ये 50 लाखाचा घोळ केला आहे आणि त्यासाठी मी आता इकडे अंशुमनला कंपनीतून कायमचं काढून टाकत आहे. यापुढे अंशुमन कंपनीत काम करणार नाही. आणि ते ऐकताच आता मलिकाच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते. आणि इकडे आता काकू, तू आदिराचा संसार मोडायला निघाली, मला काही कळतच नाही. आणि आता समर म्हणतो की आजी आता बघून घे तूच काय करायचं ते. तर आजी म्हणते काय करायचं म्हणजे, हिला आता त्या सरपोतदाराच्या घरी आदिराच्या घरी घेऊन जा आणि तिथे सगळ्यांच्या पायावर नाक रगडायला लाव पिंट्या. आणि ते ऐकताच आता मलिकाला मोठा धक्का बसतो. तर आता आजी म्हणते की याशिवाय पर्याय नाही आहे. हिने हे जे काही केलं आहे ना, यासाठी हिला जन्माची अद्दल घडलीच पाहिजे आणि तिथे जाऊन हिला नाक घासायला सांग आणि माफी मागायला लाव. आणि हिला आता कशी स्वतःसारखी मी सरळ करते आणि हिला दाखवतेच. आणि आता मलिकाचे भयानक कटकारस्थान स्वानंदीने समोर आणून मलिकाचा खरा चेहरा आता समरला दाखवलेला असतो. आणि एका झटक्यात मलिकावरचा सुद्धा समरच्या मनातून विश्वास उडालेला असतो. आणि आपल्यावरती हे निस्वार्थीपणे नाही तर पैशासाठी प्रेम करत असल्याचे सत्य समोर आलेले असते. आणि समरला मोठा पस्तावा झालेला असतो. आणि आपण मायेच्या प्रेमाने यांना कधी दूर केलं नाही आणि कायम यांचीच बाजू घेऊन यांनाच जीव लावत राहिलो. यांना काहीही कमी पडू दिलं नाही आणि हे उलट्या काळजाचे निघाले आणि यांनी आपलाच घात केला, आपलाच विश्वास उडवला. आणि हे सगळं यांनी का केलं हेच काही कळत नाही असे म्हणत आता समरला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि एका झटक्यात खरी स्वानंदी ही समोर आलेली असते. आणि स्वानंदीने आता सत्याच्या ताकदीने मलिकाचा आणि अंशुमनचा खरा चेहरा समरला दाखवलेला असतो. तर कशी वाटली स्वानंदी ती कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, आता आजी आणि समर मलिकाला कोणती शिक्षा देतात, तर आता आदिराचा संसार सुरळीत करून आता स्वानंदी ही रोहन आणि आदिराला पुन्हा कशी एकत्र आणते. आणि त्यानंतर इकडे प्रेक्षकांनो, खरी स्वानंदी आता समोर येऊन समर आता स्वानंदीला अंशुमनच्या जागी आता कंपनीत कशी नोकरी देतो आणि महत्त्वाचं कंपनीतील खातं आणि पर्सनल डेव्हलपमेंटचं खातं आता कंपनीत स्वानंदीकडे देऊन स्वानंदी आणि समर पुन्हा नव्या जोमाने कशी एकत्र येतात. स्वानंदीवरचा आता सत्याचा विश्वास समरने जिंकून समर आता स्वानंदीचा कसा पुन्हा उदो करतो. प्रेमाने दोघांच्या प्रेमाची वीण कशी जुंपली जाते आणि दोघांचा कसा संसार आता जोमाने आणि प्रेमाने सुरू होतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.